बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। कोरोना महामारी जगभरात आपले पाय पसरत होती। नागपुरात पहिला रुग्ण प्रभाग 21 मधील सतरंजीपुरा भागात निघाला आणि उपराजधानी हादरली। मात्र या प्रभागाच्या तात्कालीन नगरसेविका आभाताई बिज्जू पांडे यांनी न डगमगता हिमतीने परिस्थिती सावरली। नागरिकांना दिलासा देत कोरोनापासून जनतेच्या बचावासाठी सर्वोत्तरी प्रयत्न सुरू केले। सतरंजीपुरा क्षेत्राची जनप्रतिनिधी असल्यामुळे काही गोष्टी ज्या होत्या त्याच्या मागण्या आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना केल्या आहे। विशेषतः तिथे CRPF हे लावण्यात यावं हे आम्ही त्यांना मागणी केलेली आणि त्यांनी ती स्वीकारली सुद्धा। आ गई आभा पांडे आ गई आभा पांडे आ गई। ड्रामा कोविड सेंट्रल मधील दुरावस्था आणि समस्या दूर करण्यासाठी तिथे जाण्यास कोणताही शासकीय अधिकारी धजावत नसताना थेट तिथे जाणाऱ्या नागपुरातील पहिल्या महिला नगरसेविका ठरल्या। मुखड़ा देख ले प्राणी जरा दर्पण में हो, देख ले कितना पुण्य है कितना पाप तेरे जीवन में, देख ले दर्पण में मुखड़ा देख ले प्राणी जरा दर्पण में। आभाताई पांडे स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता जनसेवेला सर्वभौम मानत क्वारंटाईन असताना देखील क्षणोक्षणी प्रभागातील कोविड रुग्णांची चौकशी करीत त्यांची व्यवस्था बघण्यात त्या व्यस्त होत्या। काम के बल पर नाम है जिसका जन जन के जबान पे, काम भी पूरा हो जाता है बस आभा के नाम से। कोरोनाग्रस्त गरजू रुग्णांना निशुल्क कॉन्सन्ट्रेटर, घरपोच ऑक्सिजन सेवा, 4000 हून अधिक गरीब परिवारांना 2 वेळा निशुल्क राशन सामग्री, 300 गरीब परिवारांना 35 दिवस पर्यंत निशुल्क घरपोच भोजन व्यवस्था, त्यांना वैद्यकीय मदत, औषधे आणि घर भाड्यासाठी आर्थिक सहयोग, आशा वर्कर्स आणि सफाई कामगारांना तसेच पोलीस दलाला PPE किट, मास्क इत्यादी आवश्यक सामग्री संपूर्ण विनामूल्य पुरवून कोरोनाग्रस्त गरीब स्त्री पुरुषांना आधार दिला। आ गई आभा पांडे आ गई आभा पांडे आ गई। तात्कालीन नगरसेविका आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासनाच्या सदस्या आभाताई पांडे यांनीच शेकडो रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सेवा पुरवणाऱ्या आभाताई पांडे या पहिल्याच नगरसेविका ठरल्या। रुग्णांमध्ये बेड मिळवून देण्यापासून तर उपचारापर्यंत मदत आणि लाखो रुपयांच्या बिलापासून शेकडो कोरोना पेशंट नागरिकांना ऑडिटच्या माध्यमातून सुटका मिळवून देण्याचं कार्य केलं आभाताई पांडे यांनी। काम के बल पर नाम है जिसका जन जन के जबान पे, काम भी पूरा हो जाता है बस आभा के नाम से। कोरोनापासून नागरिकांचं संरक्षण व्हावं म्हणून स्वखर्चाने संपूर्ण प्रभागात सॅनिटायझेशन करण्यासाठी मजूर नियुक्त करत नागपूर महानगरपालिकेच्या समांतर सेवा देण्याचे कार्य देखील आभाताई पांडे यांनी केले। नागपूर महानगरपालिकेने कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी औषधी, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर इत्यादी बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने जास्त दरात खरेदी केली। या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार विरोधात मनपा हाऊसमध्ये पुराव्यासह एल्गार पुकारला।
राशन दुकानधारकांना तुम्ही आदेश काढा की मला एक सांगा, जेवढे राशन धारक आहेत तेवढ्यांची नोंदणी आहे, तुमच्याकडे पण आहे, या दुकानधारकाकडे आहे. हे लोक त्यांना अनाज तुम्ही तेवढंच देत असाल जेवढे त्यांच्याकडे राशन कार्ड धारक आहेत, जितक्याची नोंदणी आहे. अरे त्यांना अनाज द्यायला सांगा तुम्ही. जेव्हा तुमचं सर्व्हर सुरू होईल सगळ्यांचे मोबाईल नंबर घ्या, मोबाईल नंबर लावून त्यांना बोलवा, विषय संपला. एवढासा टेक्निकल विषय आहे. तुम्ही अधिकारी म्हणून तुम्हीच निर्णय नाही घेऊ शकत. आम्ही तुम्हाला सांगतो की असं करा, हे चुकीचं आहे भाऊ. आज इथे एवढे लोक जमा आहेत, मी तुम्हाला पाठवते फोटोज. एवढे लोक जमा आहेत, बिचारे कुठे जाणार आहेत ते लोक? धडाडीच्या आभाताई पांडे यांनीच त्यात अनेक दोषी मनपा कर्मचाऱ्यांना शिक्षाही झाली. थेट लोकांमध्ये जाऊन लोकांच्या हितासाठी, त्यांचा विकास आणि कल्याणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या यांनी आपल्या दमदार कार्यशैलीतून स्त्री शक्तीचा अभूतपूर्व आविष्कार साकार केला आहे. आ गई आभा पांडे आ गई